What happens when acid reacts with the metals and what happens when base react with the metals? तर आजच्या लेक्चर मध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की ज्यावेळेस आपण ऍसिडची रिएक्शन जर मेटल सोबत केली तर तुम्हाला काय प्रोडक्ट फॉर्म होतो, किंवा बेसची रिएक्शन जर आपण मेटल सोबत केली तर त्या ठिकाणी जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट काय फॉर्म होतो हे आज आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल, ज्यावेळेस आपण ऍसिडची रिएक्शन मेटल सोबत करतो, जर आपण ऍसिड जर आहे ऍसिड मेटल सोबत रिॲक्ट केला तर तुम्हाला फर्स्ट तर सॉल्टचं फॉर्मेशन होईल, प्लस त्या ठिकाणी H2 गॅस जो आहे म्हणजेच हायड्रोजन गॅस रिलीज होईल. क्लिअर? म्हणजेच आपण ऍसिडची रिएक्शन मेटल सोबत केली तर तुम्हाला सॉल्ट फॉर्म होईल आणि त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस जो आहे तो हायड्रोजन गॅस रिलीज होईल. आता ऍसिड सोबत ऑल मेटल्स रिॲक्ट होतात का? तर नाही, ऍसिड सोबत ऑल मेटल्स रिॲक्ट होत नाहीत. झिंक, आयर्न हे ऍसिड सोबत रिॲक्ट होतात, बट गोल्ड किंवा सिल्वर जे आहेत ते ऍसिड सोबत रिॲक्ट होत नाहीत. तर आता आपण एका डायग्राम थ्रू समजून घेणार आहोत की ऍसिडची रिएक्शन मेटल सोबत केल्यानंतर सॉल्ट तुम्हाला कसा फॉर्म होतो आणि त्या ठिकाणी H2 गॅस जो आहे तो H2 गॅस कसा रिलीज होतो, कशावरून तुम्ही डिफाईन करू शकतात की तो H2 गॅस रिलीज झालेला आहे, हे आता आपण एका डायग्राम थ्रू समजून घेऊयात. क्लिअर? आता आपण या ठिकाणी या डायग्राम थ्रू समजून घेणार आहोत की ऍसिडची रिएक्शन मेटल सोबत केल्यानंतर कसा तुम्हाला त्या ठिकाणी H2 गॅस रिलीज होतो. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे पहा, इथे आहे एक स्टँड. त्या स्टँडला तुम्हाला टेस्ट ट्यूब होल्डर अटॅच आहे. टेस्ट ट्यूब होल्डरला तुम्हाला या ठिकाणी टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण ऍड केलेला आहे डायल्यूट H2SO4. काय आहे यामध्ये? डायल्यूट H2SO4. आता सोल्युशन दोन टाइपचे असतात, एक आहे कॉन्सन्ट्रेटेड आणि एक असतं डायल्यूट. आता कॉन्सन्ट्रेटेड म्हणजेच एकदम प्युअर आणि डायल्यूट म्हणजेच त्याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलेलं असतं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी. तर या ठिकाणी टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला डायल्यूट H2SO4 प्रेझेंट आहे आणि त्यामध्येच आपण झिंक मेटल ऍड केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आहे तुम्हाला डिलिव्हरी ट्यूब आणि या ठिकाणी तुम्हाला एक बीकर आहे. त्या बीकर मध्ये सोप सोल्युशन आहे आणि सोप सोल्युशन मध्ये तुम्ही काय पास केले तर डिलिव्हरी ट्यूब पास केलेली आहे आणि या ठिकाणी आपली कॅन्डल धरलेली आहे. कॅन्डल थ्रू आपल्याला समजेल की त्या ठिकाणी H2 गॅस रिलीज होते का नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी बघा, टेस्ट ट्यूब मध्ये आहे डायल्यूट H2SO4 म्हणजेच डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. आता या डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपण ऍड केलेलं आहे झिंक मेटल. आता झिंक मेटल ऍड केल्यानंतर इमिडिएटली काय होईल, या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे बबल्स दिसतील. आता ते बबल्स म्हणजेच काय, तर या झिंकच्या सरफेस वरती बबल्स क्रिएट होतील. कशामुळे होतील, तर आपल्याकडे जो ऍसिड आहे, ऍसिड कोणता आहे H2SO4 आहे, तर यामध्ये दोन हायड्रोजन आहेत, बरोबर आहे. तर झिंक मेटल काय करतो, जे हायड्रोजन आहेत त्या हायड्रोजनला डिस्प्लेस करतो, म्हणजेच हायड्रोजनला रिमूव्ह करून त्या ठिकाणी कोण अटॅच होईल, झिंक मेटल ऍड होईल. म्हणजेच या ठिकाणी जी रिएक्शन आहे ती कोणती, हायड्रोजन डिस्प्लेसमेंट होईल या ठिकाणी, म्हणजेच डिस्प्लेसमेंट रिएक्शन होईल. तर झिंक जो आहे तो झिंक हायड्रोजनला डिस्प्लेस करेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्ट फॉर्म होईल. आता हायड्रोजन डिस्प्लेस झाल्यानंतर या ठिकाणी जो गॅस आहे म्हणजेच हायड्रोजन जो आहे H2, तो H2 काय होईल, या डिलिव्हरी ट्यूब थ्रू या तुम्हाला सोप सोल्युशन मध्ये पास केला जाईल. जो H2 या ठिकाणी झिंकची रिएक्शन H2SO4 सोबत झाल्यानंतर जो झिंक आहे त्या झिंकच्या सरफेसवरती तुम्हाला बबल्स क्रिएट होतील आणि ते बबल्स क्रिएट झालेले पास होतील कोणा थ्रू, डिलिव्हरी ट्यूब थ्रू पास केले जातील. कुठे, या सोप सोल्युशन मध्ये. आणि सोप सोल्युशन मध्ये पास केल्यानंतर इमिडिएटली ते जे बबल्स आहेत ते बबल्स काय होतील, या बीकर थ्रू पास आउट होतील, म्हणजेच या बीकर थ्रू ते रिमूव्ह होतील. आता रिमूव्ह होताना हे जे दिसत आहेत हे तुम्हाला काय आहेत, सोप बबल्स विथ H2 गॅस. म्हणजेच त्या ठिकाणी जे बबल्स क्रिएट झाले त्या बबल्स मध्ये काय आहे, H2 गॅस आहे. आणि ते जे बबल्स आहेत ते बबल्स ज्यावेळेस कॅन्डलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, तर कॅन्डलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर इमिडिएटली ते काय होतील, म्हणजेच बर्न होतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो साऊंड आहे तो साऊंड कोणता येईल, पॉप साऊंड येईल. आणि जर समजा त्या ठिकाणी पॉप साऊंड येत असेल तर रिमूव्ह होणारा जो गॅस आहे तो गॅस कोणता असेल, आपला H2 गॅस आहे. आता या ठिकाणी रिएक्शन कशी होईल पहा, आपल्याकडे कोणता ऍसिड आहे, H2SO4 आहे. त्यामध्ये आपण कोणता मेटल ऍड केलेला आहे, झिंक. तर या ठिकाणी काय होतोय, झिंक जो आहे तो झिंक हायड्रोजनला डिस्प्लेस करतोय, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला फॉर्मेशन कोणता सॉल्ट होईल, ZnSO4 सॉल्ट फॉर्म होईल विथ त्या ठिकाणी H2 गॅस जो आहे तो H2 गॅस काय होईल, रिमूव्ह होईल. क्लिअर? समजलं कसं या ठिकाणी जो मेटल आहे तो मेटल ऍसिड सोबत रिएक्शन करतो आणि सॉल्ट फॉर्म होतो आणि त्या ठिकाणी H2 गॅस जो आहे तो गॅस काय होतो, रिलीज होतो. आणि गॅस रिलीज होताना, H2 गॅस रिलीज होताना जो साऊंड आहे तो साऊंड पॉप साऊंड येतो त्या ठिकाणी. क्लिअर? आता आपण पाहूयात जर आपण बेसची रिएक्शन मेटल सोबत केली तर काय होईल.
तर आता आपण पाहणार आहोत बेसची रिएक्शन मेटल सोबत केल्यानंतर काय होईल. जे आपण या अगोदर डायग्राम काढली होती त्यामध्ये आपण घेतलेलं होतं डायल्यूट H2SO4. जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सेम ॲज इट इज आहे. फक्त आपल्याला चेंज काय करायचं आहे तर टेस्ट ट्यूब मधील जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन चेंज करायचे आणि यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि या सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे झिंक मेटल. आता झिंक मेटल ऍड केल्यानंतर काय होईल सेम ॲज इट इज याच्या सरफेस वरती बबल्स क्रिएट होतील आणि हे बबल्स आपल्याला पास आउट करायचे कशा थ्रू डिलिव्हरी ट्यूब थ्रू आणि डिलिव्हरी ट्यूब थ्रू आपण पास केल्यानंतर जर या ठिकाणी कॅन्डल धरली तर कॅन्डल मध्ये बर्न होताना तुम्हाला सेम ॲज इट इज पॉप साऊंड त्या ठिकाणी क्रिएट होईल. तर या ठिकाणी रिएक्शन कशी होती ते पहा. या ठिकाणी आपल्याला आहे NaOH बेस आहे प्लस झिंक आणि याची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला फॉर्म होतो सॉल्ट. सॉल्ट कोणता फॉर्म होतो तर Na2ZnO2 प्लस या ठिकाणी तुम्हाला H2 गॅस काय होईल रिलीज होईल. तर जे काही ऍसिड आणि बेस आहेत त्यांची रिएक्शन आपण मेटल सोबत केल्यानंतर तुम्हाला सॉल्ट फॉर्म होतो विथ H2 गॅस रिलीज होतो. क्लिअर. तर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि काय अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.